तुम्हाला गाडी खाली चिरडलं जाईल आणि तुमच्या घरचे फक्त न्याय मागत राहतील. शेवटी तुमच्या केसची फाईल बंद करून एका जुन्या कपाटामध्ये टाकून दिली जाईल. कारण आपल्या देशात नेत्यांच्या मुलांना स्पेशल परमिशन आहे की ते सामान्य नागरिकांचा जीव घेऊ शकतात. पण सामान्य नागरिकाने साधा सिग्नल जरी तोडला तरी देखील त्याला त्याचा फाईन भरावा लागतो. JSPच्या एका राज्यसभा MPच्या मुलाने ओव्हर स्पीडिंग करताना एका महिलेला उडवलं आणि त्या महिलेला जागीच जीव गमवावा लागला. पण आश्चर्य न वाटण्यासारखी गोष्ट अशी होती की त्या MPच्या मुलाला ऍक्सिडेंट होऊन 5 दिवस झाल्यानंतरही अटक नव्हती केली. हा, आणि शेवटी अटक होणार तरी कशी? राज्यसभेतील MPचा मुलगा आहे ना. पुणे पोर्शे केसच्या बाबतीत पण काय झालं? ज्यांना त्यांची मुलं गमवायची ती त्यांनी गमावली, ज्यांचा जीव जायचा होता त्यांचा गेला आणि हे बाकीचे आता ऐश करतायत. अशा लोकांना शिक्षेच्या नावाखाली फक्त निबंध लिहून घेतले जातात आणि फाईन लावले जातात. सुरुवातीलाच ह्यांनी त्या MPच्या मुलाला 5 दिवस मोकळीक देऊन दाखवून दिलंय की जस्टिसची अपेक्षा आता सोडून द्या. सामान्य नागरिक फक्त न्यायाच्या नावाखाली कोर्टाच्या पायऱ्या झिजवणार, बाकी काहीच नाही. हे लोक काही पैशामध्ये सामान्य नागरिकाच्या आयुष्याची किंमत मोजून जाणार. मला ह्या व्हिडिओत ना सरकारला फक्त एकच सांगायचंय की माणूस कोणताही असू दे त्याला न्याय समानच मिळायला हवा आणि आज या माणसाने जे केलंय ह्याला त्याची शिक्षा मिळायलाच हवी. बाकी याबद्दल तुमचे विचार काय ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि फॉलो केला नसेल तर आत्ताच करून घ्या.